तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या बोरघर इथे मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पूरस्थिती निर्माण झाली। महामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या नदीचं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं। सलग सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पाण्याचा प्रवाह थेट महामार्गावर आल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। वाहन चालकांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। मुंबई गोवा महामार्गावर पावसाचा फटका कायम आहे। बोरघर इथे पाण्याच्या विळख्यात सापडलेल्या महामार्गामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। तिकडे रोहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे कुंडलिका नदीला पूर आलाय। कुंडलिका नदीने पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली। संपूर्ण परिसर पाण्यात गेलाय। कुंडलिका नदीचं पाणी वाढल्यामुळे अष्टमी शहर आणि रोहा शहराच्या काही भागांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। कुंडलिका नदीला पूर आलाय, त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात सध्या ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस कोसळतोय। जनजीवन विस्कळीत झालंय। या पावसामुळे बोरघर येथील 27 कुटुंबांची आदिवासी वाडी पाण्याखाली गेली आहे। संपूर्ण वाडीला पाण्याचा वेढा पडलाय। अद्याप या ठिकाणी प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी पोहोचलेला नाहीये अशी माहिती समोर येते। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गालगतच्या नातूनगर मोहल्ल्यातल्या 4 घरांमध्ये पाणी शिरलंय। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं असलं तरी बोरघरमधील आदिवासी वाडीतले नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। तर रत्नागिरी जिल्ह्यामधील धबधबे ओसंडून वाहत आहेत। समुद्राला उधाण आलंय, त्यामुळे धोकादायक पर्यटन स्थळ आणि समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे पुढच्या आदेशापर्यंत गणपतीपुळे इथला समुद्र किनारा देखील पर्यटकांसाठी बंद असणार आहे।